नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज एका वेगळ्या विषयावर व्हिडिओ करणार आहे आणि तो म्हणजे त्याचा सायलेन्स इज गोल्डन, जे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. तर हे सायलेन्स म्हणजे कुठे कुठे न बोलण्यामध्ये जास्त शहाणपण आहे किंवा जास्त फायदा आहे. शांत राहण्यातही कुठे फायदा होतो. तर अशा 5 गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आताच नुकतंच आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की कुठेतरी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलल्यावर मोठ्या मोठ्या युट्यूबर्सना वगैरे सुद्धा किती प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे मला त्या विषयात काहीच बोलायचं नाहीये, पण म्हणून एक विचार केला की काही ठिकाणी ना बोलण्याने इतकी अडचण होऊ शकते, तर काही ठिकाणी असं आहे की आपण शांत राहिलो तर त्याचा किती फायदा होऊ शकतो. सो अशा 5 गोष्टी आज आपण तुमच्यावर शेअर करते आहे. बघा तुम्हाला काय वाटतं. पहिली गोष्ट आहे की आपला जेव्हा कुणाशी तरी खूप वादावादी चाललेली असते, तर बऱ्याच वेळेला काय होतं की अशी जेव्हा आपली वादावादी अगदी जवळची व्यक्ती असेल, कुणाबरोबरही चाललेली असेल, तेव्हा ना आपण दोन्ही व्यक्ती त्या काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतात. म्हणजे खूप चिडचिड झालेली असते, खूप राग आलेला असतो, आवाज वाढलेले असतात. तर अशा वेळेला ना एका व्यक्तीने गप्प बसण्यामध्ये जास्त फायदा असतो. मग आता तुम्ही म्हणाल की गप्प बसलं म्हणजे काय मी हारले किंवा त्या व्यक्तीचं म्हणणं बरोबर आहे, असं नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे किंवा चूक आहे इथे असा प्रश्नच नाहीये. पण बऱ्याच वेळेला असे जेव्हा चालू असतात ना खूप वादावादी, तेव्हा ती समोरची व्यक्ती काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसते. इतका राग आलेला असतो आणि राग आला की तुम्हाला माहितीये की आपला फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट होतो. आपण काही लॉजिकली विचार करणे ह्याच्या मनस्थितीतच नसतो. त्यामुळे कितीही तुम्ही सांगितलं, पटवून दिलं तरी त्या व्यक्तीला ते ह्याच्यात जातच नाही, ते त्याला समजतच नाही. आणि आपल्याही बाबतीत तेच होतं की ती व्यक्तीने आपल्याला किती सांगितलंय तर आपल्याला तो मुद्दा पटतच नाही किंवा कळतच नाही. अगदी कानावर पडतो पण आपल्या मेंदूत शिरतच नाही, असं होऊ शकतं रागाच्या भरात. त्यामुळे अशा वेळेला थोडंसं शांत राहणे आणि पुन्हा याचा कधीतरी म्हणजे शांत राहणे म्हणजे आपण हारलोय सोडून दिले असं नाही, पण योग्य वेळेची योग्य संधीची वाट बघणे की तीही व्यक्ती शांत झालेली असेल. सो आपण असं हे करू शकतो की आत्ताही वेळ नाही हे डिस्कस करायचे. थोडंसं आपण शांत झालो की आपण त्या व्यक्तीला म्हणू शकतो की आपण ह्याच्यावर नंतर बोलूया. कारण शब्दाला शब्द वाढत जातात आणि म्हणजे तो विषय कुठेतरी वेगळीकडनं सुरू होतो, पण रागाच्या भरात इतर वेगळ्या वेगळ्या विषयांकडे ते भांडण जायला लागतं. तर अशा वेळेला गोल्डन सायलेन्स हा गोल्डन आहे असं समजून ते म्हणजे आपण ही जो वाद आहे तो पुन्हा कुठल्या तरी दिवसासाठी रिझर्व करायचा. त्या क्षणी मात्र आपण तो तिथेच मिटवायचा प्रयत्न करायचा, गप्प राहून की असं मुद्दा. तर ही झालं पहिलं. आता दुसरं काय, दुसऱ्या कुठे आहे की जिथे शांतता ही फार महत्वाची असते, गप्प बसणे महत्वाचं असतं. की जेव्हा आपल्याला टीकेला सामोरं जावं लागतं, कोणीतरी आपल्याला आपल्या कुठल्याही कृतीवर असेल, बोलण्यावर असेल, कशावरही तुम्हाला फीडबॅक आला असेल कशाचाही, अशा वेळेला आपण बऱ्याच वेळेला टीका झाली आपल्यावर की आपण डिफेन्सिव्ह ह्याच्यात जातो की नाही असं कसं, ते असं म्हणूच कसं शकले, त्यांनी असं कसं हे केलं, असं कसं लिहिलं, मला हे बरोबर नाही, हे माझं असं आहे, हे कोण होतात मला असं सांगणं, काहीही असेल असं मनात आपण लगेच हे येतं. किंवा आपण ते का असं पण म्हणलं, का लिहिलंय असं आपण त्याचा लगेच हे करायला लागतो, वाद घालायला लागतो. तर त्याच्याऐवजी जर का आपण थोडंसं शांत झालो, पहिला हा विचार केला की हा फीडबॅक मिळालेला आहे, तो आपण आधी शांत राहून त्याचा थोडं अॅनालाइज करायला पाहिजे की तो बरोबर आहे, चूक आहे. कारण तो काय म्हणजे ऐकून घेतला म्हणजे आपण ते सगळं खरं आहे त्या व्यक्तीचं समोरची टीका असं नाहीये. पण आपल्याला तो एक थोडासा काहीही लगेच रिॲक्ट न करता थोडासा विचार करायला वेळ घ्यायला पाहिजे की हे बरोबर आहेत का, किंवा ह्याचा ह्यांचा उद्देश काय आहे. बऱ्याच वेळेला माहिती समोरच्याला अर्धवट असते म्हणून देखील काहीतरी टीका केली जाते. किंवा आता युट्यूबवर वगैरे, आता मी सांगते ना, युट्यूबवर बऱ्याच वेळेला असं होतं की लोक व्हिडिओला बोलतात, काही म्हणजे खूप एवढा वेळ आहे का कोणाला ऐकण्यापासून, ते काही असे येत असतात, असं नाही. पण आता ते असं ना की ते एखादाच व्हिडिओ बघतात, त्यांना मागचं काही माहिती नसतं. आता 200 व्हिडिओ झालेले आहेत पण त्यांना असं काहीतरी एखादाच बघून काहीतरी ते त्याच्यावरनं कमेंट करतात. सो आता मी प्रत्येक कॉमेंट अशावर त्यांच्याशी भांडायला लागले की तुम्ही असं कसं म्हणू शकता, तुम्हाला माहिती आहे का मागचे किती आहे. तर अशा वेळेला ते सोडून द्यावं लागतं किंवा गप्प बसायला लागतं की काही उपयोग नाहीये ना त्या व्यक्तीला. किंवा मला आता इतके लोक बघतात तर ते सगळ्यांना एकसारखं बरोबर घेऊन जायला लागतं ना, म्हणजे असं. तर काही लोक ते ज्यांना सगळं माहिती आहे त्यांना ते परत परत सांगितल्यासारखं वाटू शकतं. सो असे खूप आणि वेगवेगळ्या वयाची लोक बघतात, त्यामुळे तोही थोडासा भान ठेवायला लागतं. सो अशा वेळेला ती टीका असं असतं की ठीक आहे, ह्यांना माहिती असेल कदाचित म्हणून ह्यांना बोर झालं असेल किंवा हे मुद्दे ह्यांच्या आयुष्याला रेलेव्हेंट नाही आहेत असं. सो असा थोडासा आपण मागे असा थोडासा विचार करायला लागतो, रिॲक्ट लगेच करायच्या ऐवजी. किंवा नाही हे असं कसं तुम्ही म्हणू शकता, आणि आपणही त्याच्यासाठी डोक्यात
राग घडून घेण्याचा काहीच पॉईंट नसतो. सो अशा वेळेला देखील सायलेन्स इज गोल्डन. तो पॉज जो आपण घेतो तो हा विचार करण्यासाठी आहे की हे लागू होतं का नाही, हा फीडबॅक बरोबर आहे का नाही, आणि मग त्याचा काही जे उत्तर असेल ते आपण देऊ शकतो. सो ही दुसरी वेळ झाली. आता तिसरी काय हे आहे, तिसरी आहे की आपण जेव्हा आपल्याला खात्री नाहीये की काय बरोबर आहे काय चूक आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण अनश्युअर आहोत, तर बऱ्याच वेळेला काय होतं, हल्ली लोक माहिती नीट पूर्ण घेत नाहीत आणि लगेचच आपलं काहीतरी त्याच्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करतात. तर एखाद्या विषयातलं आपल्याला माहिती नसलं तर ते आधी सगळं डिस्कशन ऐकून घेण्याने जास्त फायदा होतो. कारण मग कधी कधी तर आपलं हसं होऊ शकतं किंवा एम्बॅरेसिंग होऊ शकतं की आपण काहीतरी सांगितलं आणि नंतर त्या चर्चेतनं कळतं की आपलं मत काहीतरी वेगळंच असायला पाहिजे असं. तर म्हणून असं हे विचार करून की आपल्याला माहितीने आधी माहिती घेऊया, त्या नवीन विषयाची माहिती घेणं जास्त गरजेचं आहे, ते समजून घेऊया, त्याच्या दोन्हीकडच्या बाजूंचा विचार करू आणि मग आपण त्याच्यावर आपलं काही मत असेल किंवा हे असेल तर ते मांडू शकतो. सो अशा वेळेला एखाद्या वेळी विचारलं तर आपण हे देखील सांगू शकतो की मला याची पूर्ण माहिती करून घेऊ दे किंवा मला नक्की माहिती नाही आता, मी ऐकून आधी माझं मत नंतर देते, अशा काइंड ऑफ. लगेचच काहीतरी आपण हे करण्यापेक्षा आपल्याला खात्री नसली की कुठली बाजू आहे तर आपण आधी थोडासा ऐकून आणि विचार करणे फार गरजेचं आहे त्याच्यावर. आता चौथा मुद्दा काय आहे, चौथा मुद्दा आहे की कधी कधी काय होतं, आयुष्यात आपल्या जवळच्या व्यक्ती असतील, फ्रेंड्स असतील, कोणाच्या काहीतरी खूप दुःखाच्या प्रसंग त्यांच्यावर ओढवलेला असतो आणि बऱ्याच वेळेला मग आपल्या अशी हे होते की आपण त्यांना खूप सांगायला जातो की यातनं कसं बाहेर पडायला पाहिजे, त्यांनी लवकरात लवकर पडायला पाहिजे, सकारात्मक विचार करायला पाहिजे, असं काहीतरी. आणि म्हणजे अगदी आपला उद्देश खूप चांगला असतो, आपल्याला त्यांना मदत करायची असते, पण काही अशा गोष्टी असतात आयुष्यात की त्या व्यक्तीलाच एक तर त्यातनं जावं लागतं, त्यालाच ते कळतं की काय होतं आहे आणि काळ आपण म्हणतो सगळ्यावरचा औषध आहे, तर थोडा वेळ देखील द्यायला लागतो त्या व्यक्तीला. मग अशा वेळेला आपली इच्छा असते की खूप मदत करायची आणि मग ऍक्च्युली आपल्याकडनं असं खूप काय सांगितलं जातं की तुम्ही हे बघा, हा प्रयत्न करा, हे वाचा, सकारात्मक राहा, हे म्हणा, असं खूप आपण त्यांना काहीतरी सल्ले द्यायचा प्रयत्न करायला लागतो. उद्देश अगदी चांगला असतो आणि आपली इच्छा असते की त्यांनी लवकरात लवकर त्या दुःखातनं बाहेर पडावं असं. पण मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला ना त्या व्यक्तीची मनस्थिती नसली तर आपण फक्त त्यांच्याबरोबर असणे आणि काहीही न बोलता त्यांची साथ देणे हेच जास्त फायदेशीर असतं. कारण आपण खूप काहीतरी सकारात्मक सांगायला लागलो तर ते ऐकतच नाहीयेत एकतर, आणि त्यांनाही देखील राग यायला लागतो. त्यापेक्षा ना त्यांच्या तो आपला सहवास असणे किंवा त्यांना ती एक खात्री वाटणे की हे आपल्या बरोबर आहे एवढंच बस होतं. अशा वेळेला शब्दांची गरज नसते. सो म्हणून ही एक अगदी हे वेळ आहे की ज्या वेळेला सायलेन्स इज गोल्डन, आपला शांत राहणे आणि शांत राहून पाठिंबा देणे, तो विश्वास दाखवणे महत्वाचा आहे. आता पाचवी गोष्ट आहे जी हल्ली जास्त झालेली आहे आणि त्यासाठी ती गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, चांगला फायदा होतो त्या गोष्टीचा. आणि गोष्ट अगदी साधी आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्या आपल्या ग्रुपमध्ये असेल किंवा एखाद्या ह्याच्या आपल्या अगदी नातेवाईकांच्या बाबतीत असेल, आपल्या मुलांच्या बाबतीत असेल, एखादी चांगली गुड न्यूज असते, बरोबर आहे, आणि मग आपण काय होतं, कोणीतरी आपल्याला सांगितली की आपल्याला खूप आनंद होतो आणि मग आपल्याला अगदी अशी घाई होती की सगळ्यांना ती न्यूज सांगायची. तर आणि मग आपण ग्रुपवर टाकू शकतो, हल्ली तर कसं फेसबुकवर पोस्ट करू शकतो, ग्रुपवर पटापट एक टाकलं की सगळ्या लोकांना जातो. तर अशा वेळेला हे लक्षात ठेवायला पाहिजे की ती न्यूज आहे ती त्यांची न्यूज आहे आणि त्यांना आपण ती संधी द्यायला पाहिजे ती इतरांबरोबर शेअर करण्याची. कारण त्यांनी ते दुसऱ्यांना सांगितलं आणि मग दुसऱ्यांना किती आनंद होतो, हा देखील एक अनुभव आहे जो त्यांनी घ्यायचा आहे. तो म्हणजे आपल्याला खूप आनंद होतो, आपल्याला खूप उत्साह येतो, सांगायचं लग्न ठरलंय, नोकरी मिळाली, काही असेल असं, पण ते आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही न्यूज त्यांची आहे आणि म्हणून अशा वेळेला आपण गप्प राहून त्यांना ती म्हणजे संधी देऊन की त्यांनी जेव्हा शेअर केलं तर मग आपण त्या बाबतीत दुसऱ्याशी बोलावं. आधीच आपण ती न्यूज सगळ्यांपर्यंत पोहोचवू नये. कारण आता व्हॉट्सअप ग्रुपवर हे ते पूर्वी एवढं शक्य नव्हतं. आता कसं झालंय की त्या व्यक्तीने सगळ्यांना फोन करून कळवायच्या आधी एका व्यक्तीला कळलं आणि त्यांनी ग्रुपवर टाकलं की त्या व्यक्तीला जी मजा येणार असते सगळ्यांना पर्सनली सांगायची ती आपण हिरावून घेतो. म्हणून अशा वेळेला देखील आपल्याला कळल्यावर आपण ते शांत राहणे. आणि बऱ्याच वेळा तर मुलांना वगैरे राग येतो की तुम्ही का सांगितलं एखादी गोष्ट की आम्ही सांगणार होतो वगैरे,
तर म्हणून अशा वेळेला ते शांत राहणे, त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही आता सगळ्यांना सांगा म्हणलं, तर तेव्हाच आपण ती गोष्ट इतरांबरोबर शेअर करायला पाहिजे. सो ही एक पण अजून एक सिच्युएशन आहे की जिथे शांत राहणे जास्त. आणि इथे ना थोडंसं आपला सेल्फ कंट्रोल पण वाटतो की आपल्यावर ताबा, की एखादी गोष्ट अगदी आपल्या असं किती वाटत असलं की आत्ताच्या आत्ता सगळ्यांना सांगावी, तरी आपण तो कशी कंट्रोल करू शकतो. सो हे त्या दृष्टीनं पण ह्याचा फायदा होतो की आपला सेल्फ कंट्रोल वाढतो आणि नातं देखील म्हणजे चांगलं राहायला, चांगलं हे व्हायला, फुलायला आपल्याला ती मदत होते की त्या व्यक्तीला विश्वास वाटतो की ठीक आहे, ह्यांना आम्ही आपण सांगितलं तर हे काय लगेच उद्या प्रत्येक ही गोष्ट इतरांना सांगणार नाही. सो म्हणून हा जो एक विश्वासाचा प्रश्न असतो तो देखील इथे जास्त हे होतो. सो नातं बळकट व्हायला देखील याची खूप मदत होते. सो म्हणून या अशा 5 गोष्टी आहेत की जिथे शांत राहणे, गप्प राहणे, थोडासा एक वेळ घेऊन म्हणजे लगेच रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करणे हे जास्त महत्वाचं आहे. सो म्हणून बघा, आवडला का तुम्हाला? कुठला मुद्दा आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा. मला आवडेल ऐकायला की तुम्हाला पटलं का आणि तुम्हाला कुठल्या ह्याच्यावर काम करायची गरज आहे. आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.